आणि आता आजच्या मोठ्या बातम्या आपण पाहूया। ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी मेडिकल काउन्सिल समोर सुनावणीसाठी कुटुंबियांची हजेरी। डॉक्टर सुश्रुत घैसास यांना अटक व्हावी, त्यांची डॉक्टरकी सुद्धा रद्द व्हावी, भिसे कुटुंबियांची मागणी। पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी डॉक्टर घैसास आणि मंगेशकर रुग्णालयावर कारवाई होणार। प्रत्येक अहवालानुसार वेगवेगळी कारवाई केली जाणार। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानंतर आता सूर्या, मणिपाल आणि इंदिरा आयव्हीएफ रुग्णालय रडारवर। तिन्ही रुग्णालयांना चौकशीसाठी नोटीस पाठवली जाणार। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची माहिती। जीबीएस आजार कोंबड्यांमुळेच राष्ट्रीय विषाणू संस्थेचा प्राथमिक निष्कर्ष। पुणे पालिकेच्या जलशुद्धीकरण आणि क्लोरिनेशन प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह। लवकरच अंतिम निष्कर्ष हाती येणार। सोन्याच्या दराने 1 लाखाचा टप्पा ओलांडला। 24 कॅरेट सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख रुपयांवर। पुढील काही दिवस सोन्याचे दर आणखी वर जाण्याचा अंदाज। नागपूर हिंसाचार प्रकरणामध्ये आरोपी हामिद इंजिनियरला जामीन मंजूर। नागपूर सत्र न्यायालयाकडून 50,000च्या जात मुचलक्यावर जामीन। उद्या जेलमधून सुटका होण्याची शक्यता, तर फहीम खानच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी। नाशिकमधील दर्ग्याच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई प्रकरणी 7 पीर दर्गा प्रकरणी याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळली। नाशिक पालिकेला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा। याचिका दाखल करण्यापूर्वीच महापालिकेनं कारवाई केल्याचं समोर। अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा। कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर या दोघांना 7 वर्षाची शिक्षा। पनवेल सत्र न्यायालयाचा निकाल। वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएस पूजा खेडकरला पोलिसांसमोर हजर राहण्याचे निर्देश। चौकशीमध्ये सहकार्य करेपर्यंत अटकेपासून संरक्षण कायम। खेडकरची आतापर्यंत ठोस चौकशी झालेली नाही, न्यायालयाचे निरीक्षण।